थोडंफार तरी नॉलेज आतापर्यंत सगळं मिळालेलं आहे. फक्त एवढंच आहे की मी माझ्या क्षेत्रातलं काम त्याच्यामध्ये थोडंसं अभ्यास करून त्याच्यात केलेलं आहे. आणि पप्पांनी सेरिकल्चरचं केलेलं आहे. सो मी चालू करते. सर स्लाइड दिसते, आवाज येत आहे? ओके सर, ओके. ओके. सो सरांनी माझं बॅकग्राऊंड तर सांगितलेलंच आहे. कोणाला ऐकायला नसेल आलं तर मी पुन्हा एकदा सांगते की माझं BSc आणि MSc दोन्ही फूड मधून झालंय. माझं सगळं ऑलमोस्ट मी सगळं आता जे काही चालू आहे माझं ते सगळं फूड मधलंच आहे. त्याच्या रिलेटेड अजून जे काही नवीन होऊ शकते ते मी फ्युचर मध्ये करणार आहे. आणि जास्तीत जास्त फार्मरसाठीच मी माझा प्रोजेक्ट वगैरे सगळं केलेलं आहे की जेणेकरून फार्मर्सला थोडाफार त्याचा फायदा हो, जे रेशीम मध्ये काम करतात. ओके. सो त्याच्यानंतर जे काही मी आता माझा जो सध्या प्रोजेक्ट वगैरे आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी मी पहिले CFTR ला जाऊन काम केलेलं आहे. CFTR एक फूड इन्स्टिट्यूट आहे. तिथे रिसर्च पण होतात आणि तिथे कॉलेज पण आहे. तो मी तिथल्या BB बोरसे म्हणून सर होते त्यांच्याकडे गेलेली होती स्पाइस अँड फ्लेवर डिपार्टमेंटला की स्पाइस आणि फ्लेवर बद्दल थोडीशी माहिती घ्यायला. तर त्यांनी मला थोडंसं गाईड केलं. त्याच्यानंतर मी आपल्याकडे आविष्कार म्हणून असतो त्याच्यामध्ये त्या सरांकडनं शिकून आली. नंतर आविष्कारला भाग घेतला. बाकी सगळे जेवढे पोस्टर्स आहेत आजपर्यंतचे माझे ते सगळे मलबेरीवरतीच केलेले आहेत. जेणेकरून तुम्हाला माहित आहे मलबेरी मधून तुम्हाला पण किती फायदा झालेला आहे आणि मला पण माझ्या पद्धतीने माहित आहे की मला किती फायदा झालाय या मलबेरी मधून. तर सगळ्यांनी मी पण म्हणेल की जेवढे काय आहेत त्यांनी थोडंफार तरी त्या मलबेरीमध्ये काम करावं. त्याच्यानुसार माझे इंटरनॅशनलला पण पोस्टर पेपर प्रेझेंटेशन्स होते. ते पण तुमच्या मलबेरीवरतीच होते, सगळ्यांना माहितच आहे. सध्या माझं एक इंडस्ट्री आहे जिथे मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्यासाठी ते आपल्या गोकुळ शिरगावलाच आहे. जे कोल्हापूर साईडला राहतात त्यांना गोकुळ शिरगाव माहिती असेल आणि जे बाजू माहिती नसेल जे दूरचे आहेत विदर्भातले त्यांना गोकुळ शिरगाव MIDC ला मी कोल्हापूरमध्ये सॅम्रो अॅग्रो इंडस्ट्री नावाची एक कंपनी ओपन केलेली आहे जिथे माझं ग्रीन टी चालू आहे. सध्या माझं तिथे ग्रीन टीचं प्रोडक्शन होते. हे माझा बॉक्स आहे ग्रीन टीचा जो आता कोविडमध्ये थोडाफार कमी झालेला आहे कारण की नवीन गोष्टी लोकांना घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण आता तुम्ही मलबेरी मधले आहेत त्याच्यामुळे मी म्हणेल की तुम्ही हा नक्की माझा टी एकदा तरी ट्राय करून बघा आणि मला त्याच्यावरनं मला सांगा की फीडबॅक द्या की कसा वाटला तुम्हाला. सो तुम्ही त्याच्यावरनं मला ऑर्डर्स देऊ शकता और कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला मलबेरी बद्दल अजून काही या बॉक्स बद्दल माहिती करायची असेल तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ID आहे. सो तुम्ही त्याच्यावरती जाऊन एकदा चेक करू शकता. आणि आता हे इंडस्ट्री असं काढण्यासाठी खूप पैसे लागतात कारण की मशिनरीज एवढ्या महाग आहेत की एक एक मशिनरी 9 लाखाच्या 10-12 लाखाच्या मशिनरीज आहेत. तर त्याच्यासाठी इतके पैसे जमा करण्यासाठी मी एका फंडसाठी ट्राय केलेलं होतं जे मला ICR कडनं मिळालं. 12 लाख रुपये मला फंड्स मिळाले. ते आता इन्स्टॉलमेंट मध्ये मला मिळत आहेत हळूहळू. त्याच्यानुसार मी माझं सगळं अॅग्रो प्रोसेसिंगचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यामधूनच मी हा आपला मलबेरी हेल्दी ग्रीन टी बनवलेला आहे जो आता कोविडमध्ये सुद्धा मी तर म्हणेल की खूप इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही तो ग्रीन टी घेतला तर बाकीचे ग्रीन टी पण आहेत पण तुम्हाला माहित नसेल आपल्या मलबेरीच्या लीव्हज मध्ये काही असे कंपोनंट्स आहेत जे आपल्याला किंवा बाकी व्यक्तींना त्याचा खूप फायदा होऊ शकतो. बाकीचे ग्रीन टी लोक घेतात वेट लॉस साठी पण जास्त करून आपला ग्रीन टी पण याच्यामध्ये दुसरे पण काही घटक आहेत जे आपल्याला बाकी गोष्टींसाठी बेनिफिट्स देतात. तो माझे हे बॉक्स आहेत आणि जर तुम्हाला काही कोणाला जर ट्राय करायचं असेल तर प्लीज ऑर्डर करा. व्हॉट्सअपला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, इन्स्टावरती कोणी असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही करू शकता. आणि इन केस जर शेतकरी असतील इथे आणि जर त्यांच्या मुलांना जर 12वी झाले असतील ते आणि ग्रॅज्युएशन पण झाले असतील आणि जर काही काम पाहिजे असेल तर कोल्हापूर साईडला तर माझ्या कंपनीमध्ये ते येऊन काम करू शकतात. माझ्याकडे थोडेफार जॉब अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी. सो प्लीज त्याच्यासाठी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला. त्याच्यानंतर मी काही बॉक्सेस बनवून आपल्या इथेच थोडेफार इकडे तिकडे सर जे मेन सर आहेत त्या लोकांना मी तिथे देऊन आलेली आहे. त्यांना टेस्ट करायला दिलेलं त्यांच्या कारण की त्यांच्याकडनं फीडबॅक घेण्यासाठी. आणि त्याच्या पहिले मी युनिव्हर्सिटीमध्ये एक स्टॉल लावलेला होता फ्री ऑफ कॉस्ट मध्ये लावलेला होता जेणेकरून मला समजावं की लोकांना माझ्या टी बद्दल काय आहे
जो जर मार्केटमध्ये यायचा असेल तर तो टी कशा प्रकारे मी आणू शकेल, म्हणून मी काही लोकांना तो फ्री मध्ये त्यांना टेस्ट करायला दिला आणि त्यांच्याकडनं फीडबॅक घेतला की कसं तो टी असू शकतो. तर ते आपले धैर्यशील माने सर आहेत कोल्हापूरचे. तर मी त्यांना तिथे नेऊन टी प्रमोट केला. त्यांनी तो पिल्यानंतर मला सांगितलं की त्याचा फीडबॅक काय आहे. त्याच्यावरनं मला समजलं की जे बेनिफिट्स मी लोकांना सांगते त्याच्यातले काही बेनिफिट्स लोकांना ते पोहोचतायत. त्याच्यामुळे मी असं काही सर इथे हैदराबादला पप्पा गेलेले होते, सो ते पप्पा त्या सरांना देऊन आलेले आहेत. हे ऑनरेबल अतुल सरत IPS आहेत. हे माझी इंडस्ट्री आहे छोटीशी, तिथे CSR पंकज तिवारी सर, आणि त्यांनी टी सुद्धा घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी ट्राय करून मला त्याचा फीडबॅक सुद्धा दिलेला होता. हे FDA फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे सर आहेत, हॉनरेबल शिवाजी देसाई पुण्याचे आहेत, आणि त्यांच्यासोबत कोल्हापूरचे पण FDA चे सर आहेत. तर हे सगळे लोक माझ्या इंडस्ट्रीमध्ये आलेले होते. त्यांनी बघितलं माझं काम काय चालू आहे आणि त्याच्यानंतर ते टी सुद्धा घेऊन गेलेले ट्राय करण्यासाठी. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की मी फक्त मलबेरीवरतीच का टी म्हणजे टी बनवलेला आहे, कारण की बाकी सुद्धा आपण खूप सारे प्रोडक्शन आहे. पण तुम्ही जसं मलबेरीमध्ये काम करता तर तुम्ही फक्त हे बघितलं असेल की आजपर्यंत मलबेरी हे फक्त ल्यूज तुम्ही सिल्कवॉर्मला खायला घालता, कारण की त्याच्यापासून तुम्हाला ककून्स वगैरे जे तुमच्या ह्याच्यातले आहेत, मला त्या रिलेटेड थोडंफार कमी माहिती आहे. मला फक्त एवढं माहिती आहे की सिल्कवॉर्मला हे खायला देतात आणि त्याच्यापासून तुम्हाला ककूनसाठी ते मिळतात. तर तुम्ही ते ग्रो करतात, तुम्हाला त्या ग्रोईंग माहित असेल की किती वेळात आणि किती दिवसात ते झाड ग्रो होते किंवा किती महिन्यात त्याचं तुम्हाला शूट त्याचे जे आहे ते कट करून तुम्हाला तुमच्या सिल्कवॉर्मला खायला द्यायचे असतात. सो माझ्या या टी मध्ये मी वरून खालीपर्यंत सगळी जी फांदी असते तुमची मलबेरीची ती सगळी युज केलेली आहे. आता तुम्हाला ह्याच्यातलं सांगायची गरज नाही की वाय मलबेरी. सो वाय इझी टू ग्रो आहे. तुम्हाला माहिती आहे ती कुठल्या पण ह्युमिडिटीला तुम्ही जर तिला खत पाणी व्यवस्थित दिलं, पेस्टिसाइड न टाकता एकदम ऑर्गॅनिक जर खत दिलं तर ती तुम्हाला तेवढेच इफेक्टिव्ह त्याचे पानं सुद्धा मिळतील आणि त्याच्यानुसार तुमचे सिल्कवॉर्म सुद्धा ग्रो करतील. तर हाय बायोमास प्रोडक्शन आहे, इझी टू प्रोड्यूस बायो मटेरियल्स आहे आणि लार्ज एरिया अंडर कल्टिवेशन आहे. तुम्ही बघितलं असेल की तुमच्याजवळ किती एरियामध्ये तुम्ही किती झाडं लावू शकता आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात किती प्रोडक्शन तुम्हाला त्या पानांचं मिळते. आता तुम्ही त्याच्यावरचे काही लहान किडे असेल तर तुम्ही वरचे आय थिंक पानं देत असणार खायला, लहान असल्यामुळे चॉप करून देत असणार. मोठे झाल्यावरती तुम्ही मोठेवाले पानं देत असणार आणि एखाद्या वेळेस काय होते की तुमचं अचानक जर तुमचं ते किड्यांचं काही झालं नसेल तर तुमचे कधी कधी हे जे तुम्ही जे कल्टिवेशन केलेलं आहे तर ते तुम्ही असंच जाते, किंवा ज्यांच्याकडे गायी किंवा शेळ्या असतात तुम्ही त्यांना खायला देता. हे आपल्या शेळ्यांसाठी वगैरे पण खूप फायदेशीर ठरते. त्याच्यामुळे जर अशा वेळेस मी त्याच्यासाठी हा ग्रीन टी केलेला आहे की जेणेकरून ज्यावेळेस तुमचं ते सिल्कवॉर्मचं रेअरिंग होत नसेल आणि तुमचे जरी कल्टिवेशन वेस्ट जाणार असेल, कोणाकडे काही गुरं वगैरे पण नसतात आणि त्या टाइमला हे यावेळेस कल्टिवेशन तुमचं असंच जाते किंवा वाळून जाते, तर त्या टाइमला सुद्धा तुम्ही मला ते सेल करू शकता, तुम्ही ते मला विकत देऊ शकता, जेणेकरून मी माझं प्रोडक्शन करेल आणि त्याच्यापासून तुम्हाला पण थोडीशी इन्कम मिळेल. काल पण तुम्हाला माझ्या सिस्टरनी सांगितलेलं होतं की तुम्ही जर व्यवस्थित त्याचं वातावरणानुसार जर रेअरिंग हाऊस बांधले तर तुम्हाला त्याचा डबल इन्कम मिळेल. पण तसंच माझं पण आहे की जर तुमचं कधी तुमचं जर सिल्कवॉर्मचं रेअरिंग किंवा ते कोश प्रोडक्शन होत नसेल तर या टाइमला जर तुमचे हे झाडं असे जर जात असेल तर प्लीज ते तुम्ही मला सेल करू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला पण काही थोडी इन्कम मिळेल. और अदरवाईज तुम्ही तुमचं सुद्धा एक स्मॉल प्रोडक्शन हाऊस ओपन करू शकता. पण एवढंच आहे की प्रोडक्शन हाऊस ओपन करण्यासाठी तुम्हाला काही पैशांची गरज असणार आहे. ते पैसे तुम्हाला फंड्स मधूनच मिळू शकतात, कारण की आपल्याजवळ एवढे पैसे नसतात जेवढे ती मशिनरी असते. सो त्याच्यापेक्षा जर तुम्ही असं कल्टिवेशन करून जर एखाद्या इंडस्ट्रीला जर तुम्ही दिलं तर ते तुम्हाला जास्त इन्कम देण्यास फायदेशीर असेल. आणि आता मी इंडस्ट्री चालू केली आहे तर जे जवळपासचे लोक आहे ते मला तुमचं जर कधी काही एक्स्ट्रा असेल आणि तुमच्याकडे जर बस झाले असतील तर तुम्ही ते पानं मला सेल आउट करू शकता. हे आपल्या औरंगाबादचे सर आहेत अण्णा साळुंके, त्यांचं हे आहे त्यांचं पूर्ण कल्टिवेशन केलेलं. हे झुंजार काकांचं आहे कोल्हापूर मधलं येळगुळ साईडचं. त्यांच्या इथे गेलेलो होतो कारण की मला त्यांच्याकडचे थोडेसे मी बघितले होते तर त्यांनी कल्टिवेशन खूप छान केलेलं होतं. त्यांचे पानं एकदम स्मूथ आणि शायनी होते,
जे माझ्या टी साठी एकदम इफेक्टिव्ह होते. तर मी ह्यांच्याच थोडेफार पानं घेऊन गेलेली होती आपल्या टीचं प्रोडक्शन करायला, आणि त्याच्यावरच मी सगळे केमिकल किंवा जे काही टेस्ट असतील आपल्या टीच्या, त्या सगळ्या टेस्ट मी यांच्या पानावरतीच केलेल्या होत्या, आणि त्याच्यामधून मला रिझल्ट पण खूप चांगले आलेले होते. यांनी चांगले आय थिंक खत वगैरे व्यवस्थित दिले असल्यामुळे त्यांनी त्यांचे पानं जे तुम्ही बघू शकता फोटोमध्ये सुद्धा क्लिअर आलेले आहे थोडेफार, आणि जर तुम्ही त्यांच्या शेतात गेले तर ते अजून त्या काकांनी खूप छान केलेले आहेत. मी या काकांना खूप आधीपासून ओळखते, त्याच्यामुळे त्या काकांनी सुद्धा मला हेल्प केलेली होती की कधी पण घेऊन जा म्हटले ते पानं तुला पाहिजे असेल तेवढे. तो आता आपल्या इथे मलबेरीचं तुम्हाला फक्त एवढं माहित आहे की सिल्कॉमला देतो, पण त्याच्यात काय बेनिफिट्स आहेत की जर तुम्ही हा मलबेरी टी घेतला किंवा मलबेरीचं एक पान जरी तुम्ही रोज खाल्लं, जे वरचं कोवळं पान आहे ते तुम्ही रोज खाल्लं तरी तुम्हाला इतक्या साऱ्या ज्या तुमचे बेनिफिट्स आहेत तुमच्या ज्या बॉडीला लागतात ते तुम्हाला कमी करता येऊ शकतात. ज्यांना डायबिटीज आहे, अँटी डायबेटिक आहे, डायबिटीज आहे, शुगर प्रॉब्लेम, त्यांनी हे एक पान घ्यावं किंवा हा टी सुद्धा घेतला तरी त्यांची डायबिटीजचं प्रमाण कमी होईल किंवा ते प्रिव्हेंट राहील. प्रिव्हेंट म्हणजे तुम्ही ते एकदम वाढणार नाही. कधी एकदम शुगर वाढते, माझ्या काकांना आहे तर त्यांची कधी कधी टेन्शनमुळे एकदमच शुगर वाढते. सो काका आता सध्या ही ग्रीन टी घेतात माझीवाली, ते नागपूरला असतात, तर त्यांना मी ग्रीन टी पोहोचून दिली आणि ते रोज ग्रीन टी घेतात. शिवाय त्यांची मुलगी वेट लॉस साठी ती ग्रीन टी घेते. तर अशानुसार मी त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलेलं आहे की ओके माझी शुगर आता थोडीफार कमी कमी होत आली, म्हणजे तुम्ही मेडिसिन सोबत हे सुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुमचं हेल्थ व्यवस्थित राहू शकते. त्याच्यानंतर हायपर टेन्शन, कधी कधी आपल्याला कुठल्या गोष्टीचं अचानक टेन्शन येऊन जाते आणि आपल्याला माहित नसतं, त्यावेळेस तुम्हाला हार्ट अटॅकच्या पण टेन्शनमुळे हार्ट बीट्स वाढतात, हार्ट मध्ये एकदम दुखायला लागते. जर तुम्ही हा टी रोज घेतला किंवा हे लीफ जर तुम्ही रोज खाल्लं तर टेन्शनचं थोडं कमी होईल, किंवा जर कधी टेन्शन आलं तर ती सुद्धा तुम्हाला प्रिव्हेंट करायला हेल्प करेल तुम्हाला. त्याच्यानंतर अँटी एजिंग आहे. जर एकदमच आता काही लोक शेतकरी लोक जे शेतात खूप कामं करतात त्याच्यानुसार त्यांचे थोडस वयामध्ये त्यांच्या थकवा त्यांना जाणवतो, त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ही टी घेतल्यावर त्या अँटी एजिंग तुमचं वय जेवढं दिसतंय त्याच्यापेक्षा तुम्हाला तुमचं वय कमी दिसायला लागेल. फक्त एवढंच आहे की हे सगळे बेनिफिट्स मिळवण्यासाठी तुम्हाला ती टी किंवा ते लीफ ऍटलिस्ट 1 to 2 months रेग्युलर घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही बाकीचा प्रॉब्लेम्स नको. जर तुम्ही हा टी रेग्युलर घेतला तरच तुम्हाला हे बेनिफिट्स दिसतील, अदरवाईज ते बेनिफिट्स तुम्हाला दिसणार नाही. की मी आज घेतलं किंवा एक वीक घेतला आणि मला हे बेनिफिट दिसत नाहीये, तर तुम्ही त्याच्यावरनं म्हणू शकत नाही की मला हे बेनिफिट्स का दिसले नाहीत, जे सांगतायत ते दिसत नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला 1-2 महिने कुठलं पण प्रोडक्ट युज केल्यानंतर तुम्हाला ते 1-2 महिने ते युज केल्यानंतरच समजणार आहे की ते कसं आहे किंवा त्याचा इफेक्ट माझ्या अंगावर होत आहे की नाही. आणि हा टी मी स्वतःहून घेतलेला आहे. आता पण मी आणि पप्पा रोज संध्याकाळी आमच्याकडे हा असतो, आणि आमच्या घरी जे कोणी गेस्ट येतात आम्ही त्यांना हा टी प्रोव्हाइड करतो, की एक तर आमचं मार्केटिंग पण होते आणि आम्ही त्यांना सांगतो की याच्यात हेल्थ बेनिफिट्स आहेत, तर तुम्ही ते घ्या. आम्ही आमच्यावरनं पहिले आम्ही आमच्यावर टेस्ट केली की आमच्यात काय होतात की नाही. माझं वजन तसं पण आता 48च आहे, आणि मी काही दिवसाआधी हे 1-2 महिने कंटिन्यू घेत होती आणि त्याच्यानुसार माझं वजन कमी झालं. त्यावेळेसच मला समजलं हे तर वेट लॉस साठी परफेक्ट आहे, की ही टी घेतल्यावरती वेट लॉस तर कमी होतेच होते. तो मी ती टी पुन्हा बंद केली, कारण की ऑलरेडी इतकं कमी वजन आहे आणि मी ती घेतल्यावर अजून कमी होते, म्हणून मी आता कधीतरी तो टी घेते, जेणेकरून ज्या बाकीच्या गोष्टी आहेत हायपर टेन्शन म्हणा किंवा कोलेस्ट्रॉल, आपण न कळत खूप सारे पदार्थ खातो. आपले पोरं जे टीनेजर्स मध्ये आहेत, कॉलेजमध्ये ऑफिस मधले सर लोक आहेत, ते लोक खूप काम करतात, त्यांना टेन्शन येते आणि कोलेस्ट्रॉलच्या याच्यामध्ये ते इकडे तिकडचं कधी कधी बाहेरचं जेवण करतात, घरी लेट होतं, बाहेर खायला जातात, तर कोलेस्ट्रॉल आपल्या ह्याच्यामध्ये न कळत जास्त होतो. बॅड कोलेस्ट्रॉल असतात, गुड कोलेस्ट्रॉल. सो बॅड कोलेस्ट्रॉल इतकं होऊन जाते की कधी कधी आपल्याला माहित नसताना फॅट कंझ्युम जास्त व्हायला लागते. तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही जर ऑफिसमध्ये जरी असेल तर माझे हे टी बॅग्स आहेत, तर तुम्ही इझिली आपण टी बॅगचा युज करू शकतो. गरम पाणी घेऊन डायरेक्ट टी टाकलं तर तुम्हाला ते 2 मिनिटात तो टी मिळू शकतो. त्याच्यासाठी जास्त कष्ट करायची काही गरज नाही. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा सुद्धा इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर नो कॅफेन आहे. तुम्ही जो रेग्युलर टी घेता, तुमचा कॉफी घेता, त्याच्यामध्ये हाय कंटेंट टॅनिन आणि कॅफेन असतात, जे तुमच्या बॉडीसाठी हार्मफुल असतात. जर तुम्ही ते रोज घेतला, आता लोकांना सवय झालेली असते की मला हा टी घ्यायचा किंवा मला हा चवीसाठी आहे म्हणून मी टी घेतो. कोणाकोणाला ती त्या तंबाखू सिगरेट सारखे लत लागलेली असते की मला संध्याकाळचा चहा घ्यायचा, भले तो किती पण गरमी असू दे, तो गरम चहा पितो, पण त्याच्यामुळे त्याला आता त्याचे फायदे किंवा नुकसान दिसत नाही. पण हळूहळू जेव्हा तुमचे एज वाढत जाते त्या टाइमला तुम्हाला हे सगळे जे
बेनिफिट्स आहेत किंवा ते ड्रॉबॅक्स आहेत ते सगळे तुम्हाला दिसून पडतात की हा मी जर त्यावेळेस चहा सोडला असता किंवा मी त्यावेळेस जर कॉफी सोडली असती तर मला आज असं झालेलं नसतं. तर जर तुम्ही रेग्युलर टी पण घ्या तुम्हाला पाहिजे तर मी ऍक्च्युली कॉलेजमध्ये आम्हाला फूड प्रोसेसिंग सोबत न्यूट्रिशन सुद्धा शिकवलंय. सो मी डाएट प्लॅन सुद्धा सजेस्ट करते. तर तुम्हाला कोणाला डाएट प्लॅनची गरज असेल तर तुम्ही प्लीज मला सांगा, तो मी तुम्हाला डाएट प्लॅन सुद्धा बनवून देऊ शकते. त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की डाएट प्लॅन मध्ये तुम्हाला 9 मील्स घ्यावे लागतात दिवसभरामध्ये. तर 9 मील्स मध्ये तुम्हाला वॉटर तर माहितीच आहे किती घ्यायचं असते, तर तुम्ही कॅफेन कंटेंट सुद्धा कमी करावायचा असं सुद्धा सजेस्ट आहे की तुम्ही कॅफेन जर तुम्ही सकाळी चहा घेतला तर प्लीज संध्याकाळी ग्रीन टी हा घ्या तुम्ही किंवा ज्युसेस घ्या, पण 2 टाइम तुम्ही टी घेऊ नका और कॉफी घेऊ नका. त्याने तुमचं कॅफेन कंटेंट वाढणार, त्याच्यासोबत तुमचे बाकीचे पण गोष्टी त्याच्यात ऍड होत जाणार. ते तुम्हाला कळणार नाही पण ऍक्च्युली ते ऍड होत जाणार आणि तुम्ही त्याला किती काही कमी करायला गेले तरी ते कमी होणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे आपल्या मलबेरीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन कंटेंट आहे. सो जे व्हेजिटेरियन लोक आहेत, जे आपल्याला फिश जे नॉनव्हेज मध्ये आहे ते सगळ्यात जास्त प्रोटीन मिळते, पण जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी आपण प्रोटीन मधून त्यांना फक्त माहित असणारे मिल्क, कधी कधी काही लोकांना पनीर सुद्धा आवडत नसतात तर ते पनीर सुद्धा खात नाही, त्याच्यामधून प्रोटीन मिळते कारण की सोयाबीन सुद्धा हाय रिच प्रोटीन आहे. तर सोयाबीन सुद्धा खूप लोकांना आवडत नाही, सोयाबीनची भाजी बनवा, सोयाबीनचे जे चंक्स असतात ते सुद्धा खूप लोकांना आवडत नाही. त्या टाइमला तुम्हाला या टी मधून किंवा मलबेरीच्या लीफ मधून हे प्रोटीन कंटेंट सुद्धा तुमच्या बॉडीला मिळू शकते. तो तुम्ही जर व्हेजिटेरियन असेल और नॉन व्हेजिटेरियन असेल, पण हा टी जर तुम्ही रेग्युलर घेतला, आपण रेग्युलर चिकन खाऊ शकत नाही और रेग्युलर पनीर खाऊ शकत नाही, पण काही काही लोक दूध घेऊ शकतात, कोणाकोणाला दुधाची सुद्धा एलर्जी असते. तर तुम्ही हा टी मी म्हणेल की ऑलमोस्ट सगळीकडनं आहे की तुम्ही प्रिफर करा की हा टी घ्या, जितका होईल तितका घ्या, जेणेकरून वेट लॉस नाही झालं तरी तुम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी हेल्पफुल आहे. आणि जर वेट लॉस करायचं असेल तर बाकी गोष्टींसोबत तुम्हाला वेट लॉस फ्री मध्ये वेट लॉस होऊन जाईल तुमचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिनरल्स आणि विटामिन्स सुद्धा आहे जे तुम्हाला बाकीच्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स मधून मिळतात, पण तुम्हाला या टी मधून सुद्धा मिळेल. तुमच्या रेग्युलर टी आणि कॉफी मधून तुम्हाला विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन इतकं मिळणार नाही जितकं तुम्हाला या ग्रीन टी मधून मिळेल. बाकीच्या ग्रीन टी मधून मिळेलच, पण आपल्या ग्रीन टी मधून म्हणजेच मलबेरीच्या ग्रीन टी मधून तुम्हाला हे सगळे बेनिफिट तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये नक्की बघायला मिळतील जर तुम्ही हा टी रेग्युलर यूज केला तर. त्याच्यानंतर बाकीच्या ग्रीन टी मध्ये जर तुम्ही कंटेंट बघितलं असेल तर ते लोक सांगतातच अँटीऑक्सिडंट आहे, वेट लॉस साठी आहे. खास करून ग्रीन टी लोक वेट लॉस साठीच यूज करतात, त्यांना बाकीचे फायदे त्याच्यातले माहिती नसतात, मग ते फक्त वेट लॉस कमी करायचे त्याच लोक ते ग्रीन टी घेतात. पण मी म्हणेल की हा ग्रीन टी सगळ्यांनी यूज करत, ज्यांना वेट लॉस करायचंय नसेल करायचंय सगळ्यांनी यूज करत. आपल्या टी मध्ये जे बाकीच्या ग्रीन टी मध्ये नाही, ग्रीन टी आणि तुमचा रेग्युलर टी जो आहे यामध्ये फरक आहे. ती तुम्हाला माहिती असेल आसाममध्ये जो चहाचे पानं तिथे जे कल्टिवेशन होते त्या पानांचाच तुम्हाला ग्रीन टी असतो, त्याच पानांचा तुमचा रेग्युलर टी असतो. पण हा जो टी आहे आपला तो मलबेरींच्या पानाचा आहे, त्याच्यामध्ये ऍडिशनल 2 कंपाऊंड, 2 घटक जास्त आहेत, ते म्हणजे गाबा, गामा अमिनो ब्युटेरिक ऍसिड आणि डी ऑक्सिनोजिरिमायसिन. गावामध्ये तुम्हाला तुमचं जेवढे काही स्ट्रेस असेल ते सगळे कमी होऊ शकतात. त्याच्यानंतर एन्झायटी असेल, कोणाला खूप थकवा जाणवत असेल, मला खूप जणांनी मी ज्यांना काही प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांच्याकडनं मला फीडबॅक मध्ये आलेलं आहे की हा टी जेव्हा घेतो आपण त्याच्यानंतर एकदम फ्रेश वाटतं आणि कामाला थोडीशी उत्साह निर्माण होतो. तर मला सुद्धा ते जाणवलंय, आम्ही सुद्धा ग्रीन टी घेतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा तसं वाटते. काही लोकांनी आता मला अजून बॉक्सेसची ऑर्डर आलेली आहे, सो ते म्हणतात की वेट लॉस सुद्धा होत आहे, थोडंफार आम्हाला समजत आहे की आमच्यामध्ये थोडेफार चेंजेस होत आहे, तर आम्हाला अजून थोडेफार बॉक्सेसची गरज आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, घरच्या घरी सुद्धा ट्राय केलं. फक्त एवढंच आहे की मी जे सांगेल आता हा टी तुम्ही घरी पण बनवू शकता, म्हणजे जे तुमच्याकडे फ्रेश लिव्ज आहेत ते सुद्धा तुम्ही पाण्यात उकळून टाकले तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल.
पण आता आधीपासून तो टी यूज केल्यामुळे पण मी अशा लोकांना सुद्धा दिलेले आहेत जे लोक काही वर्ष 10-10 वर्षापासून टी हा यूज करतात त्यांना सुद्धा मी हा प्रेफर केला आणि त्यांनी फीडबॅक मध्ये मला सांगितलेले की त्या टी पेक्षा मला तुमचा टीचा जी टेस्ट आहे ती आवडलेली आहे म्हणून ते लोक माझ्याकडनं आता रेग्युलर टी घेऊन जातात. माझ्या घराच्या समोर एक आंटी राहतात, डॉक्टर आंटी आहेत ज्या आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये असतात. तर त्या डॉक्टर आंटी जेव्हापासून मी हा ग्रीन टी स्टार्ट केला तेव्हापासून त्या रोज एक ग्रीन टीचा बॉक्स घेऊन जातात महिन्याचा, तुलसी फ्लेवरचा घेऊन जातात. त्यांना तो तुलसी फ्लेवर आवडला म्हणून जसा जसा महिना संपत आला त्या मला आधीच सांगतात की मला एक बॉक्स पाहिजे, तू मला आणून दे. तो मी तुम्हाला नक्की म्हणेल की या दोन गोष्टी ज्या आहेत गामा आणि 1-DNJ जे आपल्या फक्त मलबेरी लिव्हज मध्ये असतात त्याचे फायदे हे सगळे तुम्हाला मिळतीलच मिळतील. सो हे जे फायदे आहेत ते तुम्हाला टी घेतल्यानंतरच मिळेल असं मी म्हणेल. आणि जर तुम्ही फ्रेश लिव्हज बघितला तर प्लीज ते सुद्धा ट्राय करून बघा, त्याच्यापासून तुम्हाला नक्की मिळतील. एक सेकंड. ओके, हॅलो, आवाज येते सर? हॅलो सर. हॅलो सर, आवाज येत आहे का? हा, येतोय मॅडम. ओके ओके मॅम. सो हे फ्लेवर्स आहेत जे मी CFTR ला जाऊन तयार केलेले होते. जर तुम्ही आता घरच्या घरी जर फ्रेश लिव्हचा बनवणार असेल तर त्यावेळेस जसं तुम्ही चहामध्ये अद्रक टाकता तसंच तुम्ही या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करून ट्राय करू शकता. आता मी नवीन एक ट्राय केलेलं आहे की तुम्ही साधा फक्त एक फ्रेश लिव्ह घ्यायचा. मी आता ड्राय लिव्ह यूज करते आमच्या घरी आणि त्याच्यात 2 ड्रॉप्स तुम्ही लेमनचे टाकायचे जसे ब्लॅक टीला टाकता. त्याचा फ्लेवर सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल, तो नक्की ट्राय करून बघा तुम्ही. हे आपले नांदोडेकर सर आहेत शिवाजी युनिव्हर्सिटीचे, त्यांच्या घरीच ग्रीन टी बनवलेला होता. फ्रेश लिव्हचा ग्रीन टी आहे, त्याचा कलर बघा. तर तिथले सर सुद्धा ते घेतात आणि ते आता त्यांच्याच घरी बसून बाकी सरांसोबत हा ग्रीन टी त्यांनी ट्राय केलेला होता. त्याच्यानंतर हे म्हैसूरचे एक आम्ही तिथे पोस्टर केले होतं, प्रेझेंटेशन होतं माझं. सो मी तिथे खालच्या जर फोटो तुम्ही बघितले हे सर युगांडाचे आहेत. इराण ऍग्रो इंडस्ट्री म्हणून त्यांच्या इंडस्ट्रीचं नाव आहे आणि त्यांनी माझ्याकडनं सॅम्पल्स घेऊन घेतले आणि त्यांनी मला इन्व्हाइट सुद्धा केलं की तू आमच्याकडे इथे येऊन जर तू थोडी आम्हाला हेल्प करशील तर मी तुला इथे कल्टिवेशन करून देतो आणि एक फॅक्टरी सुद्धा देतो की ज्याच्यात तू हे प्रोडक्शन करून इथे टी बनव. तर सो मला इराणला सुद्धा बोलवलं होतं आणि वरचे हे डॉक्टर बीबी बोरसे सर आहेत जे माझे गाईड आहेत, ज्यांनी मला खूप सारी हेल्प केलेली होती. त्यावेळेस सुद्धा ते त्या सरांना थोडंफार त्यांनी काय शिकलेत माझ्याकडनं किंवा त्यांनी मला काय शिकवलं ते त्यांना समजून सांगत होते. ABP माझावरती सुद्धा शूटिंग झालेली होती टीची. ते घरी शूटिंग करायला आलेले होते. त्यावेळेस ते ABP माझाची लिंक तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल. तर तिथे तुम्हाला नक्की या टीचं कसं प्रिपेअर करायचं और कसं प्रिपेअर केलेलं आहे ते तुम्हाला तिथे दिसेल. त्याच्यानंतर मेडिसिन सुद्धा बनवू शकता मलबेरीमध्ये. आता हा फक्त टीचा पार्ट झालेला होता की मलबेरी एक आपल्या पुरे इंडियामध्ये टी हा फक्त बाकीच्या गोष्टींपासून बनवलाय, पण हा मलबेरी टी आपल्याकडे नाही बनलेला आहे. पण फॉरेन मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तिथे टी हा रेग्युलर बेसिस वरती यूज केला जातो आपला मलबेरी लिव्हचा. त्याच्यासोबत त्यांच्याकडे सगळे खूप सारे प्रोडक्ट्स पण आहेत, मेडिसिन्स आहेत किंवा अजून बाकीचे ते मी समोर तुम्हाला फोटोज दाखवते. हे बघा इथे सगळेजण तिथे ककूनचे जेवढे काही पार्ट्स आहेत ते तुम्हाला मेडिसिन असेल जसं ककून्स एक बोटात घातला आणि तो तुमच्या जर स्किनला तुम्ही रफ केला असा तर तुमच्यावरचे डेड स्किन्स जे असेल ते सुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता. जस्ट तुम्हाला एक ककून घ्यायचा व्हाईट वाला ककून आणि त्याला थोडंसं ओलं करायचं आणि ते तुमच्या फेसला असं जसं स्क्रब करतो तसं तुम्ही जरी केलं तरी त्याच्यावरचे तुम्हाला इफेक्ट दिसून येईल. फक्त मी सांगितलं तसं प्रोडक्ट यूज करताना एका ह्याच्यातच तुम्हाला ते कळणार नाही, तर तुम्हाला ते रेग्युलर यूज करायला पाहिजे तरच तुम्हाला त्याचे बेनिफिट्स किंवा ते तुम्हाला स्किनवरती तुमच्या दिसून येतील. सो फोटो तुम्ही बघू शकता की तिथे काही हँड स्क्रॅप पण आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला बाकीचे फेस आणि शॅम्पूज वगैरे सगळं बघायला मिळतील.
हे चहा, त्याच्यानंतर नूडल्स, त्याच्यानंतर हे वरती आहेत ते जसं आपल्याकडे व्हिटॅमिन सी ची कॅप्सूल्स असतात तसंच हे मलबेरीचे कॅप्सूल्स आहेत. या बीपीच्या गोळ्या आहेत त्यांनी दाखवलेल्या. हे टी बॅग्स आहेत. हे एक ब्युटीचं कॅप्सूल आहे जी फोडायची आणि लावायची चेहऱ्याला. सो हे पप्पांनी गेलेले होते त्यावेळेस तिथून घेऊन आले थायलंड इंडोनेशिया मधून ट्रायल साठी. की आता आता सध्या माझं काम मी ह्याच्यावरती करत आहे की मी एक टॅबलेट्स बनवत आहे बीपी साठी आणि शुगर साठी, ज्या आपल्याला इझिली जे लोक बाहेर मेडिसिन्स घेतात त्याच्यावर नुसतं या 2 टॅबलेट जरी त्यांनी खाल्ल्या तरी त्यांचं ते प्रिव्हेंट करायला हेल्प होईल त्याच्यासाठी. हे मॅडम या इथे कोरियामध्ये ही मॅडम मलबेरी टीचंच प्रमोशन करत आहे. त्यांच्या इथे जो ग्रीन टी बनतो मलबेरीचा, सो त्यांनी एका ह्याच्या बाहेर स्टॉल लावलेला होता आणि ती माईक वरनं सगळ्यांना सांगताय त्याचे बेनिफिट्स वगैरे काय काय आहेत म्हणून. सो आपल्याकडे जरी नसलं तरी फॉरेन मध्ये हा टी भरपूर चालतो. ते लोक हर टाइम ब्रेकफास्टला किंवा इव्हनिंग स्नॅक्स मध्ये सुद्धा हा टी प्रेफर करतात. सो हा सुद्धा एक मलबेरी ग्रीन टी आहे, फॉरेनचाच आहे, आपल्याकडचा नाही आहे. हे बघा इथे बेनिफिट्स दिलेले आहेत. थायलंडचा टी आहे हा. जसा हा त्याचा बॉक्स होता, प्लास्टिकचा बॉक्स होता, फक्त आतमध्ये अजून एक पॉलिथिन होते आणि जसा मोकळा चहा मिळतो तसा त्याच्यामध्ये चहा आहे. हे पाउचेस आहे ग्रीन टीचे कोरिया मधले. हे सुद्धा टी बॅग्स आहेत. हे थायलंड मधले आहेत. हे अशा आतमध्ये पाउचेस होते जसे आपल्याकडे लिप्टन वगैरे असतात सेम ॲज तसेच होते. हे महाबळेश्वरचा फोटो आहे जिथे महाबळेश्वर मध्ये सुद्धा तुम्हाला जर म्हणजे फ्रुट्स वगैरे मिळाले. आता फक्त लीफ वरनं नाही तर तुम्हाला काय काय वेळेस आपल्याकडे फ्रुट्स सुद्धा खूप प्रमाणात येतात. मी अंबोलीला होती त्यावेळेस तिथे खूप फ्रुट्स मिळायचे. आम्ही कधी पण पप्पांच्या ऑफिसला गेल्यानंतर पहिले ते फ्रुट्सच तोडून आणायचो. तिथले ते काका होते ते सगळे फ्रुट्स तोडून द्यायचे. त्यावेळेस एवढं माहित नव्हतं, पण जसं जसं मोठं होत गेलं तर विचार केला होता की आता आपल्या जे गोष्टी आहेत जसं तुमची पोरं असतात जे लहानपणापासून तुम्हाला बघतात की ककूनचं प्रोडक्शन करतात आपले मम्मी पप्पा किंवा शेती कल्टिवेशन करतात, तर त्याच्यानुसार पोरं तेच शिकत जातात. त्याच्यानुसार मी आणि माझी बहीण सुद्धा तेच शिकत गेलो की आम्हाला सुद्धा सेरिकल्चर मधून जसं पप्पा सगळ्यांना ऍडवाइस करतात सगळ्या गोष्टींचा, सेरिकल्चर मधून सगळं जसं तसं आम्हाला पण वाटलं की आम्ही पण काहीतरी जसे ते झुंजार काका वगैरे होते तशासारखे जे मेहनती लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं की त्यांना थोडीशी आमच्याकडनं सुद्धा इन्कम मिळावी. म्हणून आम्ही दोघींनी पण त्याच प्लॅन नुसार आमचे प्रोजेक्ट्स निवडलेत आणि त्याचनुसार आमचं फील्ड पण आहे. तो तुम्हाला एक वाईन सुद्धा मिळू शकते. आपल्याकडे वाईन इंडस्ट्रीमध्ये आहेत पण त्या सगळ्या ग्रेप्स पासून वाईन मिळते किंवा तुम्हाला ऍपल पासून वाईन मिळते. पण आपल्या या फ्रुट्स पासून मलबेरी फ्रुट्स पासून सुद्धा तुम्हाला वाईन तुम्ही बनवू शकता. फक्त एवढंच की मशिनरीज तुम्हाला तशा लागतील किंवा थोडंफार त्याची ट्रेनिंग लागेल की वाईन कशी बनवायची म्हणून. त्याच्यानंतर हे फ्रूट एक्स्ट्रॅक्ट आहे. जर पानापासून तुम्ही सुद्धा एक्स्ट्रॅक्ट बनवू शकता आणि त्याच्या फ्रुट्स पासून तुम्ही सुद्धा एक्स्ट्रॅक्ट बनवू शकता. हे सुद्धा तिकडचं आहे फॉरेन मधलं, कोरियाचं आहे आणि आधीची वाईन सुद्धा कोरियाचीच बॉटल होती ती. हे नूडल्स आहेत जे मलबेरीचे लीव्स पासून रेडी केलेली आहे. मलबेरीचे एकदम फाईन पावडर केली त्याच्यानंतर त्याला एक्सट्रुडर मध्ये टाकून त्याचे नूडल्स रेडी केलेले आहेत. त्या मगाशी दाखवलेल्या डायबिटीजच्या टॅबलेट्स आहेत ज्याच्यावरती मी आता काम करायला स्टार्ट करत आहे की टी नंतर या टॅबलेट्स मी मार्केटमध्ये आणायचा विचार करते. सो या टॅबलेट्स आहेत, या 2 जरी खाल्ल्या तरी तुम्हाला चहा सारखंच त्याचा एक थोडेफार बेनिफिट्स मिळतील. त्यानंतर हे वेफर आहे. जसं तुम्ही मार्केटमध्ये वेफर्स बघितले असेल ते वेफ असते आणि आतमध्ये एक चॉकलेट और व्हॅनिलाची क्रीम असते. सेम आतमध्ये ग्रीन कलरची त्याच्यामध्ये क्रीम असणार आहे जी आपल्या लीफ पासून बनलेली असते. त्याच्यानंतर हे थायलंड मधला पीक आहे जो त्या काकांनी आपले जे मलबेरी पानं आहेत त्यांना ऍज अ पकोडे म्हणून तिथे सर्व केलेलं आहे. त्यांनी आपण जसे भजे बनवतो तसेच त्यांनी पानं घेतले, त्यांना आपल्या बेसन मध्ये टाकले आणि तिथे त्यांनी विकायला ठेवलेले आहेत. ते अख्खे पानं तसेच खातात. हे काका मोरिंगा आणि आपल्या मलबेरीचे पानं सॅलेड मध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला माहित असेल आपल्याकडे ग्रीन लिफी व्हेजिटेबल खूप कमी लोक खातात पण तिकडच्या साईडला हे पानं वगैरेच खूप खातात. मी पण बघितलं होतं वेगवेगळ्या कलरचे पानं असे एक एक तोडून तोडून खात होते ते आम्ही म्हटले पानं तरी कसे खातात. आपण एक साधं आता तुम्हाला हे मलबेरीमध्ये राहू नये तुम्हाला मी म्हटलेले की एक साधं वरचं पान घेऊन खावा, पण तुम्ही पण विचार करणार की मी हे पान खाऊ कसं. पण ते लोक मलबेरी आणि मोरिंगा शेवग्याचे पानं घेऊन ते
ऍज अ प्रोटीन डाएट म्हणून ते खात आहेत. हे पण एक आहे सॅलेड. क्युबामध्ये जेव्हा पप्पा गेले होते त्यावेळेस त्यांना हे सॅलेड दिलेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मलबेरीचे लीव्ह चॉप केलेले दिसतात. त्याच्यासोबत तुम्हाला ते चिकन आहे त्याच्या बाजूला जे फक्त बॉईल केलेलं आहे आणि काही बीन्स आहेत ते त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर एक मलबेरी ऍज अ गुड फॉडर सुद्धा आहे अॅनिमल साठी. जर आता तुमच्याकडे वेस्ट जात असेल, तुम्ही फक्त लहान किडे असतील म्हणून फक्त तुम्ही वरचे जर पानं देत असेल कोळेवाले, मी बघितलं होतं की लहान जेव्हा असतात त्यावेळेस ते कोळे पानं देतात आणि जसे जसे मोठे होतात त्यावेळेस ते खालचे खालचे पानं देत जातात. सो खालचे पानं तुम्ही कशाला देतात हे तर काय माहिती नाहीये. काही लोकांच्या इथे बघितलेलं आहे की त्यांनी खालचे पानं आहेत ते त्यांच्या गायींना आणि बकऱ्यांना देतात. सो त्याच्यापासून तुम्ही एक फॉडर सुद्धा बनवू शकता. जे पॅलेट्स आहेत ते मगाशी जसं शेवड्यांचं सांगितलं, नूडल्स जसे बनवले होते की त्यांना एक्सट्रुडर मध्ये टाकायचं आणि त्याचे पॅलेट्स बनतात. सो याच्यामध्ये सुद्धा इतके सारे बेनिफिट्स आहेत की जेणेकरून तुम्हाला तुमचे ज्यांच्याकडे जर काही गाई म्हशी असतील तर मिल्क जर ते कोणाला देत असतील मिल्क इंडस्ट्रीला, तर त्यांच्यासाठी ते खूप चांगलं आहे की याच्यापासून त्यांना गाई म्हशींना सुद्धा एक प्रॉपर डाएट मिळते, प्रोटीन जास्त मिळते, कॅल्शियम मिळेल आणि त्याच्यापासून तुम्हाला जास्तीत जास्त मिल्कचं प्रोडक्शन सुद्धा मिळेल. हे तुम्ही बघू शकता. हे फॉरेनच आहे एक ज्यांनी ही तुतीची कल्टिवेशन आणि ही मोरिंगाची कल्टिवेशन केलेली आहे, अशी साइड बाय साइड केलेली आहे त्यांनी. हे सुद्धा मलबेरीचं दिसतं. ते त्याच्यावरती पेस्टिसाइड करतायत जेणेकरून वरचे जे पानं आहेत ते त्यांना हे करण्यासाठी. हे एक फॉडर आहे, बघितलं आहे तुम्ही. त्यांनी त्या बारीक छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. डायरेक्ट त्यांना पानांना आणि जे डेट आहेत ते वाळवले, त्यांना मशीन मध्ये टाकलेत आणि त्याचं एक फॉडर रेडी केलेलं आहे जे छोट्या गायी किंवा छोट्या बकऱ्या असतात त्यांना खाण्यासाठी. हे मोठे पॅलेट्स आहेत ज्या मोठ्या गायी जे मिल्किंग वाल्या गायी असतात त्यांना देण्यासाठी, जे तुम्ही देऊ शकता. हे सगळं फॉरेन मध्ये आहे. आपल्याकडे अजूनपर्यंत कोणी त्याचे पॅलेट सुद्धा बनवलेले नाही आहेत. त्याच्यानंतर फूड फॉर रॅबिट. रॅबिट साठी आहे ते काही ज्यांच्याकडे रॅबिट्स खूप सारे असतात, मोरिंगाचे आहेत आणि त्याच्यामध्ये प्लस आपलं मलबेरी, सो दोन्ही मिळून त्याच्यामध्ये केलेले आहेत. तिथे दाखवलेलं आहे की त्यांनी त्यांच्या गाई म्हशींना चाऱ्यांसोबत आपल्याकडचे जे दाखवलेले पॅलेट्स होते ते पॅलेट्स त्यांनी या गायींना टाकतात. ते तिथल्या मॅडम आहेत, ते त्यांच्यासोबत पप्पा टी बद्दल थोडेफार माहिती घेत होते. नंतर आता पान झालं, फ्रूट झालं. आता तुम्ही बघितलं असेल तो प्युपा. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, तुम्ही प्युपा तो मेल्यानंतरच किंवा त्याच्यापासून तुम्ही बाकीच्या गोष्टी ककून बनवताना ते बाजूला मी बघितलेलं आहे की खूप टाइम ते वेस्टेज जातात, ते मेलेले असतात काय काय वेळेस. सो त्याच्यापासून सुद्धा तुम्ही अजून काय काय भरपूर सारे प्युपापासून बनवू शकता. तर हे मार्केट आहे थायलंडचं. त्याच्यामध्ये पप्पांचे हे सर आहेत, साठे सर आहेत पप्पांचे गाईड, आणि हे आमचे नागपूरचे हजारे सर आहेत. ते पप्पांसोबत गेले होते त्यावेळेस त्यांनी बघितलं तर तिथे प्युपा हा बॉइल्ड प्युपा ठेवलेला होता. जसं तुम्ही शेंगदाणे खाता बॉईल करून किंवा चणे खाता, जे काही बॉईल करून खात असेल तसं त्या बाईनी बॉईल करून आणलेले होते सगळे प्युपा आणि तिथे त्या विकायला ठेवलेल्या होत्या त्या आंटीनी. आणि ते काकांनी घेऊन ट्राय केलं जस्ट बघायसाठी की कसे बॉईल केलेले आहेत. सो त्यांनी बॉईल करून तिथे ठेवलेलं होतं. ही बघा, ही पण तिथे मार्केटमध्ये उभी आहे साऊथ कोरियाच्या, आणि तिने तिथे स्टोर लावलेला आहे आणि ती प्युपा आतमध्ये तिथे कुक करतात आणि मग नंतर त्याच्यावरती तिखट मीठ टाकून ते तुम्हाला सर्व करतात. असं तिथे पण स्टॉल लावलेले आहेत वेगवेगळ्या टाईपचे, त्यांनी तिथे ठेवून दिलेले आहे. हे बँकॉकचं आहे मार्केट. तिथे पण प्युपा हे ते असे पॅक करून देत आहेत. आणि प्युपा बनवण्याला काही हे नसतं, जसं तुम्ही चणे वगैरे हे असतात लाईक त्याच्यासारखं तुम्ही फ्राय करून सुद्धा आणि कंटेनर मध्ये बांधून ठेवलं तरी सुद्धा ते तुम्ही खाऊ शकता. कधी ट्राय करा. मी मणिपूरला गेली होती त्यावेळेस तिथे आम्हाला लंच मध्ये दिलेलं होतं तुमची सिल्कॉम आणि प्युपा असे ठेवून दिले होते त्याच्यावरती तिखट मीठ टाकून, आणि तिथले लोक आरामात ते खात होते. त्याची टेस्ट मी तर ट्राय नाही केलेलं आहे, पण तुम्ही आता त्याच्यामध्ये राहता तर मी म्हणेल की जर कोणाला प्रोटीन पाहिजे असेल एकदम चांगलं डाएट तर तुम्ही हे सुद्धा ट्राय करा. ग्रीन टी जर कोणाला आवडला नाही तर.
हे ऑर्गॅनिक मॅटर आहे. म्हणजे तुमचे सिल्कॉमचे तुम्ही ओळखलं असेल की ते वेस्ट आहेत, जे तुम्हाला ऍज अ पावडर म्हणून सुद्धा तुम्ही युज करू शकता. आता मगाशी सांगितलं तसं ककूनचा स्क्रब, जर तुम्ही एक ककून त्या बॉटल्स मध्ये ककूनच आहे, आणि ती लेडी जर तुम्ही बघितलं असेल पिक्चर मध्ये, तो तिने फिंगर मध्ये एक ककून घातलेला आहे आणि ती जस्ट स्किन वरती अशी रफ करत आहे, जेणेकरून, आणि त्या कंटेनर मध्ये, त्या बॉटल्स मध्ये, त्याच्यामध्ये लिक्विड असणार आहे आणि ते ककून ठेवलेलं आहे. किंवा काय काय याच्यामध्ये असणार आहे की नुसतेच ककून आहेत, ते फक्त तुम्हाला एका पाण्यात भिजवायचे आणि थोडंफार असं तुम्ही स्क्रब करा. मी 1-2 वेळा ट्राय करून बघितलेलं होतं ते स्क्रब, पण जास्त वेळा मी ट्राय नाही केलं. पण जर कोणाला स्किनचं जर जास्त आता उन्हात वगैरे काम करतात सगळे लोक किंवा गरमीत काम करत असेल, तर त्यांनी हे नक्की ट्राय करा. आणि हे इझिली अवेलेबल आहे की तुमच्याकडे ककून्स आहेत. जर तुम्हाला काही वेस्टेज जात असेल ककून, तर तुम्ही त्याचा तसा फायदा घेऊ शकता. ही माझी मम्मी आहे, जी क्युबामध्ये जाऊन तिथल्या लोकांना क्राफ्ट शिकवत आहे. जर आता लीफ झालं, फ्रूट झाले, प्युपा झाले, आता अजून काय राहिलेलं आहे तर ते तुमचं ककून. जर ककूनचं मार्केट बंद असेल तर तुम्ही ककून केले, पण आता ते कुठे काढायचे? तुम्हाला सिल्क तर घरच्या घरी करू नाही शकत. सो तुम्हाला जे वेस्ट असेल, ककून जे व्यवस्थित काही कट झालेले नसेल किंवा जे तुमच्या मार्केटमध्ये घेतलेलं असेल, तर तुम्ही याचा एक हँडीक्राफ्ट म्हणून सुद्धा युज करू शकता. तर घरच्या घरी तुमचे आंटीज वगैरे असतात, कारण की सगळे शेतातच काम करतील असं नाही, तर घरी बसल्या ठिकाणी आंटी वगैरे असतात, त्यांची मुलं असतात तुमचे शेतकऱ्यांचे, तर त्यांना काही इंटरेस्ट असेल कुठल्या गोष्टीमध्ये, तर हे या प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. या क्युबाच्या डायरेक्टर मॅडम आहेत, मारिया मॅडम. त्यांनी सुद्धा हा जर ग्रीन कलरचा तुम्ही हार बघत असेल, तो माझ्या मम्मीने बनवलेला आहे ककून पासून. त्याला कलरिंग केलेलं आहे आणि त्याचे वेगवेगळे आपण फुलं जसे असतात तसे त्याच्या पाकळ्या करून त्यांनी त्या मॅडमला आम्ही गिफ्ट केलेला होता, पप्पा जेव्हा गेलेले होते आणि मम्मी गेलेली होती त्यावेळेस. इथे पण बघितलं असेल, हे त्या फ्लावर हाऊस मध्ये तिथे त्यांनी ककूनचे फ्लावर बनवून ठेवून दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता, इझिली केलेले आहेत. नुसते तुमचे एक ककून आहे, आतमध्ये तुम्हाला तो एक पराग टाकायचा असतो जो मार्केटमध्ये मिळतो, आणि खाली एक दांडी असते. जस्ट ते इतकं सिम्पल आहे. त्याच्यानंतर हे गुलाबाचे फ्लावर्स आहेत आणि हे हार्स आहेत, जे आम्ही या मॅडमला दिलेले होते त्यांच्याकडून, कारण की आम्ही त्यांच्याकडे बघितले, सो त्यांना काही गिफ्ट केले आम्ही जे बनवले होते ते वाले. हे पण एक मार्केट आहे आपल्याकडे. हे सगळं नवीन आहे, पण फॉरेन मध्ये जर तुम्ही बघाल सगळीकडे, तर ककून पासून सेरिकल्चर मधले जेवढे काही बाय प्रोडक्ट्स असतील किंवा काय असेल, ते सगळं फॉरेन मध्ये तुम्हाला खूप सारं बघायला मिळेल. त्यांचं रेअरिंग हाऊस जे काल तुम्हाला दाखवलं, किंवा त्यांचं काही बाय प्रोडक्ट्स असतील किंवा त्यांचे हे हँडीक्राफ्ट असेल, आपल्या इंडियापेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्याकडे आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की हे फ्लावर तुम्हाला ओळखायला पण नाही येणार त्यांनी कसं बनवलं असेल. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आहेत, हे सगळे सेरिकल्चर तुमच्या ककून पासून बनलेले आहेत. हे मोठे हार आहेत, जे माझ्या मम्मीने बनवले आहेत, आणि आम्ही एक स्टॉल लावलेला होता, त्या स्टॉल मध्ये आम्ही हे हार ठेवलेले होते. नागपूरला असताना आम्ही एका सखी मंच म्हणून होतं, तिथे आम्ही स्टॉल लावलेले होते 3 दिवसासाठी, आणि 3 दिवसानंतर ते स्टॉलचा रँक काढणार होते, तर आमचा तिथे फर्स्ट रँक आलेला होता. आम्ही राखी, फ्लावर्स आणि हे हार ठेवलेले होते. ते बाकी हँडीक्राफ्ट होते तिथे सगळे, आणि आमचं पण हँडीक्राफ्ट मध्ये होतं, तो आमचा फर्स्ट नंबर आलेला होता या क्राफ्ट मधून. तर तुम्हाला याची पण काही ऑर्डर द्यायची असेल हारची वगैरे, असं आम्ही खूप जणांना हार दिलेले आहेत. पप्पांचे जेवढे आहेत ओळखीचे सर लोक आपले, जेवढे काही, त्यांना सगळ्यांना दिलेले आहेत. काही लोकांच्या लग्नात सुद्धा हार दिलेले आहेत. नागपूरला एक सर होते, त्यांच्या मुलाचं लग्न होतं, तर त्यांनी स्पेशली आम्हाला ऑर्डर केली होती की आमच्या मुलाच्या लग्नात आम्हाला 2 हार पाहिजेत म्हणून. आणि इथे असताना पप्पांचे एक स्टुडंट होते, त्यांचं लग्न झालं, तर त्यांनी स्पेशली मम्मीला बोलवलं आणि आम्हाला एक हार पाहिजे, तो त्यांनी पण हार घेऊन गेले. आणि हे काही बुकेसाठी हार केलेले आहेत हे. सो हे तुम्ही अशा प्रकारचे कटिंग करू शकतात. ह्याचे पण काही ट्रेनिंग घ्यायचं असेल तर माझी मम्मी ट्रेनिंग देते, सो हे काम तिच्याकडे असते खास करून. आम्ही जेव्हा काही ऑर्डर आला तर तिला आम्ही थोडी कटिंगला हेल्प करतो. सो हे काही कॉस्मेटिक आहे मगाशी सांगितल्यानुसार. आता हे बाकीचे पण आहेत त्याच्यामध्ये, की तुम्ही तुमच्या सिल्क पासून जे कोश आहेत त्याच्यापासून किंवा त्या प्युपापासून तुम्ही शॅम्पू, जो तुम्हाला मार्केटमध्ये आपल्या नाही फॉरेनच्या मार्केटमध्ये नक्की बघायला मिळेल, सिल्क शॅम्पू आहे. त्याच्यानंतर सिल्क शॉवर जेल आहे, साबणाच्या ऐवजी तुम्ही हा सिल्कचा यूज करू शकता. पण त्याच्यापेक्षा जर आपल्याला हे घेताच येत नाही, तर तुम्ही, मी सांगितलं त्याच्यानुसार एक ककून घ्यायचा, जो
बोटात टाकायचं आणि जस्ट रब करायचं सगळीकडे, तर तुम्हाला हे शॉवर जेल सारखंच तुम्हाला बघायला मिळेल. हे बॉडी जेल आहे, जसं तुम्ही ते वॅसलिनचं लावता तसं ते त्यांचं बॉडी आहे. जे मलबेरी अँड लेमन ग्रास बॉडी स्क्रब लिहिलेलं आहे, नाव बघा, लेमन ग्रास आणि आपलं मलबेरी ऍड केलेलं आहे. त्यानंतर हेअर कंडिशनर जसं आपल्याकडे आहेत त्याच्यानुसार त्यांच्या शॅम्पू सोबत त्यांनी हेअर कंडिशनर सुद्धा ठेवले. तुम्ही बघू शकता की तिकडच्या लोकांची स्किन आणि हेअर्स कसे आहेत. म्हणतो विचार करा की जर ते लोक जर आपल्या हे जर युज करत असेल आणि त्यांच्यानुसार त्यांची स्किन होत असेल, तर मग आपल्याकडे तर लहानपणापासून आहे ना, मग आपण सुद्धा थोडंफार त्याचा युज करू शकतो. तर हे बॉडी लोशन आहे अजून एक, ते तुम्ही लावू शकता. अजून एक बॉडी लोशनचा प्रकार आहे, वेगवेगळ्या देशातले आहेत दोन्ही सुद्धा. ही साबण आहे तिथली, जी तुम्ही आपल्या ह्याच्यापासून सेरिसिन पासून बनवलेली आहे, म्हणजे आय थिंक ह्याच्यापासून जे तुमचं सिल्कवॉर्म आहे त्याच्यापासून ही साबण बनवलेली आहे. त्याच्यानंतर हे मास्क आहे, जे तुम्हाला आता आपल्या मार्केटमध्ये सुद्धा बघायला मिळेल की ते ऍड वगैरे येतात की कोणाची सारा अली खानची ऍड बघितली असेल तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवली असेल ती मास्क शीट लावते अशी फेसला आणि थोड्या वेळ ठेवते, तशीच ही मास्क आहे जी तुम्ही इझिली आपल्या ह्याच्यात ठेवायची आणि वरती चेहऱ्याला लावायची. असं त्यांनी खूप सारे बनवलेले आहेत. त्यानंतर ही सोप आहे, ही सोप सुद्धा त्या सिल्कॉमच्या ह्याच्यापासून आणि प्युपापासून बनवलेली आहे. टॅबलेट्स आहेत वेगवेगळ्या, ह्या ज्या छोट्या छोट्या पाउचेस आहेत त्या ग्रीन टीच्या पाउचेस आहेत. आणि ही मगाशी तुम्हाला टॅबलेट दाखवली होती ती ती टॅबलेट अशी फोडायची आणि जस्ट चेहऱ्याला लावून घ्यायची. ही पेस्ट आहे, ही पेस्ट सुद्धा आम्ही ट्राय केलेली होती, पप्पाने घरी आणली होती. त्याची पण टेस्ट खूप वेगळी आहे. ही सुद्धा त्या सिल्कॉम पासून बनलेली आहे. त्याच्यानंतर हे एक पावडर आहे, जसं तुमचं मुलतानी मिट्टी असते त्याच्यानुसार ही पावडर आहे, त्याच्यामध्ये थोडं मिक्स करायचं आणि फेस पॅक म्हणून ते यूज करायचं. हे जसं तुम्हाला विटॅमिन सीच्या कॅप्सूल्स असतात, सेम तशा या आपल्या सिल्कच्या कॅप्सूल्स आहेत, ज्या तुम्ही फोडायच्या आणि फेस पॅक मध्ये टाकायच्या और इझिली वरती लावायचे, जेणेकरून बाकीचे कॉस्मेटिक क्रीम वगैरे यूज करायला होते. ओके, सो मला असं वाटते की तुम्हाला खूप सारे आयडिया झाले असतील. जरुरी नाही की मी ज्या सांगितल्या त्याच सगळ्यांनी त्याच गोष्टी कराव्यात म्हणून. तुम्हाला त्याच्यामधून काही इनोव्हेटिव्ह आयडियाज तुमच्या पोरांना पण सुद्धा सांगा, जेणेकरून आता पोरं शिकली असतील तर त्याच्यावरनं त्यांना सुद्धा काही नवीन आयडियाज माहिती पडेल की काय करायचं आणि काय नाही करायचं आहे म्हणून त्याच्यामधून. ओके, थँक्यू की इतक्या शांतपणे सगळ्यांनी ऐकलं. मला नाही माहिती किती सगळ्यांना कळालं. थँक्यू सर. म्हणजे कशासाठी सर म्हणताय तुम्ही प्रशिक्षण? ते मला मी आता जे प्रोडक्ट्स दाखवलेत, मी तुम्हाला म्हटले की हे सगळे फॉरेनचे प्रोडक्ट्स होते. आपल्या इंडियामध्ये अजूनपर्यंत हे प्रोडक्ट्स नाही आहेत अवेलेबल. पण जर ते हँडीक्राफ्ट जे म्हणतायत, ते जर कोणाला शिकायचे असतील हँडीक्राफ्ट, तर ते तुम्हाला म्हैसूरला एक इन्स्टिट्यूट आहे,
तिथे तुम्ही जाऊन हे हँडीक्राफ्ट शिकू शकता. पण जर बाकीचे बाय प्रोडक्ट्स असतील, हा, हँडीक्राफ्ट जे दाखवले ते तुम्हाला इझिली तुम्हाला म्हैसूरच्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकायला मिळतील. तिथे शिकायला ट्रेनिंग देतात ते 1 महिन्याचं. तर तिथे जाऊन तुम्ही ते हँडीक्राफ्ट शिकू शकता. हा हा हा. पण जर आता इतक्या दूर जाण्याला कोणाला जर परवडत नसेल, तर मी तुम्हाला म्हटलं तसं माझी मम्मी सुद्धा याचं ट्रेनिंग देते. कारण की तुम्हाला या बाकी ठिकाणी याचं ट्रेनिंग तरी मी ऐकलेलं नाहीये. माझी मम्मी सुद्धा म्हैसूरला जाऊनच शिकून आलेली होती आणि बाकी टाइम तिने फॉरेन मध्ये जेवढ्या काही व्हिजिट दिलेलं आहे, तिथून जाऊन ती बाकीच्या गोष्टी बघितल्या आणि त्याच्यानुसार तिने बनवायला शिकलेली आहे. सो इथे जर कोल्हापूरच्या आजूबाजूला जर कोणी राहत असेल आणि त्यांना जर शिकण्यात इंटरेस्ट असेल किंवा शेतकऱ्यांचे काही मुली असतील, तर त्यांना सुद्धा मम्मी शिकवू शकते. थँक्यू सर. आहे. हो आहे साहेब. आहेत. हा बिलकुल, काही क्वेश्चन नसतील तर ऍटलीस्ट माझं प्रोडक्ट कसं आहे मला त्याच्यावरनं सांगा की मी आता कुठपर्यंत ठीकठाक आहे की नाही, म्हणजे मार्केटमध्ये माझं प्रोडक्ट येण्यासारखं एवढं तरी सांगा. खूप छान आहे. कारण की मला माहिती नाही ग्रीन टी किती लोक घेतात आणि ग्रीन टी ऐकलं म्हणजेच लोक आपले नाक बीक इकडे तिकडे करतात की ग्रीन टी कसं लोक घेऊ शकतात म्हणून. पण ज्याला गरज असते तो चुपचाप ते ग्रीन टी काढायसारखं पिऊन घेत असतो. पण मी म्हणेल की ट्राय करा. जर तुम्ही सेरिकल्चर मध्ये तर तुम्ही ऍटलीस्ट सेरिकल्चरचं बाय प्रोडक्ट तुम्ही नक्की ट्राय करा. हो मॅडम, आम्ही नक्की ट्राय करू. आणि जर हे बॉक्स घेणं पॉसिबल नसेल तर मी तुम्हाला सांगितलं ज्यांच्या घरी जर कल्टिवेशन केलेलं आहे ग्रीन टीचं आपल्या मलबेरीचं तुमचं आलं, तर तुम्ही घरच्या घरी पाणी बॉईल करा आणि त्याच्यामध्ये 1 लीफ टाका एका कप साठी आणि जस्ट ट्राय करून बघा की ते तुम्हाला कसं आहे. फक्त मी सांगितल्यानुसार फ्रेश लिव्ह आणि ड्राय लिव्हचं हे तुम्हाला टेस्ट आणि त्याच्या बेनिफिट्स मध्ये तुम्हाला खूप सारे फरक मिळते. एवढंच. येस. हा, बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त एवढंच आहे की त्या गोष्टी सगळं बनेपर्यंत किंवा प्रोडक्शन हाऊस खोलेपर्यंत आता मी हा जो माझा ग्रीन टी आहे तो मी आता ओपन केलेला आहे जस्ट लास्ट नोव्हेंबर 2 नोव्हेंबरला. तर त्यावेळेस तोपर्यंत मी त्याच्यावरती फक्त कामच करत होते की कशा प्रकारे हा टी बनू शकतो किंवा कशा प्रकारे त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात. जेव्हापासून पप्पांचं ऐकलेलं होतं फक्त सेरिकल्चर आहे सेरिकल्चर आहे. पण आता त्या पानांचं आणि ते फ्रुट्स एवढंच माहित होतं की फ्रुट्स खायचे असतात आणि पानं त्या किड्यांना घालायचे असतात. बाणांचं करायचं काय पुन्हा. मग त्याच्यानुसारच मी त्याच्यावरती बघितलं फॉरेन मध्ये. मग पप्पांनी सांगितले की असा असा टी पण आहे, तू पण ट्राय करून बघ. मग त्याच्यानुसारच जेव्हापासून मी MSc किंवा BSc ला फूड टेक्नॉलॉजीला गेली, तर त्याच्यानुसारच मला समजत गेले की आपल्या मलबेरी टी मध्ये सुद्धा इतकी बेनिफिट्स आहेत की जे तुम्हाला बाकीचे जे तुम्ही ग्रीन टी घेता त्याच्यापेक्षा जर तुम्ही हा एक पान रोज खाल्ला तर तुम्हाला ते ग्रीन टीची गरज पडणार नाही. जे बाहेर लिप्टन आणि जे बाकीचे ग्रीन टी आहे, जर कोणाला म्हणजे खूप जण औषधं घेतात बीपीची असेल शुगरची असेल वेट लॉस साठी एक्सरसाइज म्हणा किंवा काही काही लोक कधी कधी जेवण बंद करतात की माझा वेट लॉस होण्यासाठी. तर त्या टाइमला तुम्ही जस्ट हे ट्राय करून बघा की तुम्हाला फरक जाणवते की नाही जाणवत.
तर मी आता इथे तुम्हाला सांगितलं जसं येळगुळच्या साईडला जेवढे काही शेतकरी आहे तर मी त्यांना त्या काकांना सगळ्यांना सांगून आलेले की जर तुमच्याकडे जर लिव्स असतील तर प्लीज ते मला प्रोव्हाइड करा. मी तुम्हाला त्याचे पैसे देईल जसे तुम्ही विकतात त्याला तसं. तर ते झुंजार काका आहेत. तर ते काका मला नेहमी ते म्हटले होते लास्ट टाइम की जेव्हा पण तुला गरज असेल तर तू घे. पण आता सध्या माझ्या घरात पण थोडंसं मी कल्टिवेशन केलेलं आहे आणि पप्पांच्या डिपार्टमेंटला सुद्धा पप्पांनी कल्टिवेशन केलेलं आहे. सो माझं प्रोडक्शन आता मी त्याच्यामधून करत असते. आम्ही जसं तुम्हाला सांगितलं आता सध्या मी ग्रीन टी चालू केलेलं आहे. पण जर मी समोर काही करणार असेल ग्रीन टी जसं जसं माझं मार्केटमध्ये येईल तसं तसं मी त्याचं पॅलेट्स ते तुम्हाला सांगितलं होतं फॉडर जे अॅनिमल साठी आहे आणि बीपीच्या गोळ्या जर इथे फार्मसी ते पॅलेटची मशीन आणि टॅबलेटची मशीन किंवा ते टॅबलेट्स मध्ये अजून काही करता येईल ते काम करणार आहे आणि त्याच्यानुसार टॅबलेट आणि फॉडर हे मार्केटमध्ये आणणार आहे. ओके सर. हा ओके सर. ओके सर. ओके. सध्या सध्या तरी मी कोविडमुळे घरी आहे. पंढरपूरला आमच्या इथे 15% ठेवल्यामुळे मी घरी आलेली आहे कारण की हॉस्टेलला एकटी होती म्हणून. पण मी जसे पंढरपूरला येईल मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नक्की भेटेल सर. ओके. बिलकुल सर बिलकुल. हा सर नक्की बघायला या. ग्रीन मम्मी इथे घरातच असते आणि आम्ही तुम्हाला माहित असेल तर आम्ही क्वार्टर्स मध्येच राहतो शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये. तर तुम्हाला मी जरी पंढरपूरला असेल आणि चहा जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही इथे येऊन मम्मीला व्हिजिट करा घरी तर तुम्हाला मम्मी तो बॉक्स वगैरे सगळं दाखवेल. तुम्हाला शिवाय हँडीक्राफ्ट सुद्धा घरी बघायला मिळतील जे मम्मी घरी बनवते तर त्याचे सॅम्पल सुद्धा मम्मी तुम्हाला घरी दाखवेल. ओके सर. ओके सर. ओके. थँक्यू सर. ओके. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. बाकी सगळ्यांना पण थँक्यू. वेलकम. थँक्यू सर. थँक्यू. ओके सर. चालू करा की सर. हा सुरू करूया सुरू करूया.
लाट बाई लाट पापड लाट लाट बाई लाट पापड लाट लाट बाई पापड लाट टुकले चोर चोरतात माल मेहंदीच्या हातांचे होतात हाल लाट बाई लाट पापड लाट नजरेची भाषा कोणी बोलतय मुकाट पापडाच्या संगे आली प्रेमाची लाट लाट बाई लाट पापड लाट लाट पापड सीझन आला घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला लाट बाई पापड लाट आवाज येत नाही अजिबात. आवाज येत नाही. येतोय.
सर